हेलो बच्चों, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 चा जो सायन्स लेसन आहे रासायनिक बदल आणि रासायनिक बंध या लेसन मधील आपण आज जो टॉपिक बघणार आहोत तो आहे मानवनिर्मित रासायनिक बदल। ठीक आहे। आता मानवनिर्मित रासायनिक बदल जे आहेत ते आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक असे बदल बघतो की आपल्या उपयोगासाठी आपण असे अनेक बदल घडवून आणतो। आता त्यातील काही रासायनिक बदल आता आपण पाहूया की आपण पहिल्या कृतीमध्ये बघितलेलं होतं की रासायनिक बदल कोणता बघितला होता की सोडा आणि लिंबूचा। तर या शीतपेयात आपण सोडा आणि लिंबू वापरतो, म्हणजे आपण ज्यावेळेस सरबत तयार करतो, लिंबू सरबत तयार करतो त्यावेळेस त्यामध्ये लिंबू आणि सोडा दोन्हीही घटक त्यामध्ये टाकतो। आता पहिल्या कृतीमध्ये जो रासायनिक बदल पाहिला त्याचा उपयोग सोडा आणि लिंबू या शीतपेयात करतात, म्हणजे एक उपयुक्त मानवनिर्मित रासायनिक बदल इथे झालेला आपल्याला दिसून येतो। सोडा आणि लिंबू या पेयात कार्बन डायऑक्साइड व सायट्रिक आम्ल हे दोन्हीही आम्लधर्मीच आहेत, त्यामुळे जठर रसाची आम्लता त्यामुळे वाढते। ठीक आहे। आता हे मानवनिर्मित रासायनिक बदल कोणकोणते आहेत ते आपण इथे खाली बघूया। आता मानवनिर्मित रासायनिक बदलामधील पहिला बदल आहे इंधनाचे ज्वलन। यामध्ये बघा की ऊर्जा मिळवण्यासाठी आपण लाकूड, कोळसा, पेट्रोल किंवा स्वयंपाकाचा गॅस हा जाळतो। या सर्व इंधनांमध्ये ज्वलन होणारा एक सामायिक पदार्थ कार्बन हा आहे आणि ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग हवेतील ऑक्सिजन बरोबर होतो व कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित तयार होते। या सर्व ज्वलनाचे क्रियांसाठी सामायिक असे पुढील समीकरण आपल्याला लिहिता येईल। आता इंधनाचे ज्वलन म्हणजे इंधनासाठी आपण लाकूड, कोळसा, पेट्रोल आणि स्वयंपाकाचा गॅस इत्यादी वापरतो। यामध्ये कार्बन हा काय सामायिक पदार्थ आहे आणि ज्वलन प्रक्रियेमध्ये कार्बनचा संयोग कोणाशी होतो तर ऑक्सिजनशी होतो आणि त्यामुळे कार्बन डायऑक्साइड हे उत्पादित तयार होते। आता ही जी क्रिया इथे होते रासायनिक बदलाची, जी मानवनिर्मित रासायनिक बदलाची ही जी क्रिया होते याचं शाब्दिक समीकरण आपण कसं लिहिणार बघा, कार्बन प्लस ऑक्सिजन। हे इंधनामध्ये काय असतं कार्बन असतं, म्हणून कार्बन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू पाहिजे कार्बन डायऑक्साइड। आणि याचं रासायनिक समीकरण कसं लिहिणार, कार्बनला आपण काय म्हणतो सी, ऑक्सिजनला O2 आणि दोन्ही मिळून काय तयार होतं कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2। आता इंधनाचे ज्वलन हा जलद व अपरिवर्तनीय असा रासायनिक बदल आहे। अपरिवर्तनीय म्हणजे काय, ज्वलन झाल्यानंतर जाळ झाल्यानंतर तो जो गॅस आपला गेलेला आहे स्वयंपाकाचा गॅस तो परत रिटर्न येईल का, नाही। लाकूड जळाल्यानंतर त्याची राख तयार होते ती परत येईल का, नाही। म्हणून हे जे बदल आहे ते अपरिवर्तनीय बदल आहे। दुसरा जो आहे तो विरल हायड्रोक्लोरिक आम्लाने शहावादी फरशी स्वच्छ करणे। यामध्ये बघा इथे शहावादी फरशीचे रासायनिक संघटन मुख्यत्वे कॅल्शियम कार्बोनेट असे आहे आणि फरशी हायड्रोक्लोरिक आम्लाने स्वच्छ करताना फरशीच्या वरच्या थराची हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर रासायनिक अभिक्रिया होते व 3 उत्पादिते तयार होतात। त्यापैकी एक कॅल्शियम क्लोराईड हे पाण्यात द्रावणीय असल्याने पाण्याने धुतल्यावर निघून जाते। दुसरे उत्पादित म्हणजे कार्बन डायऑक्साइड, याची बुडबुडे हवेत मिसळून जातात। तर तिसरे उत्पादित म्हणजे पाणी, जे पाण्यात मिसळून जाते। या रासायनिक बदलासाठी पुढील समीकरण आपल्याला लिहिता येईल। आता शाब्दिक समीकरण आपण कसं लिहिणार, कॅल्शियम कार्बोनेट प्लस हायड्रोक्लोरिक आम्ल या दोन्हींचं काय तयार होतं इज इक्वल टू कॅल्शियम क्लोराईड प्लस कार्बन डायऑक्साइड प्लस पाणी। आणि वरील अभिक्रियेसाठी रासायनिक समीकरण आपल्याला असंतुलित लिहा असं सांगितलेलं आहे। ठीक आहे। आता तिसरं जे आहे दुष्फेन आणि सुफेन बनवणे। आता दुष्फेन आणि सुफेन बनवणे म्हणजे काय, तर काही विहिरींचे किंवा कूपनलिकांचे पाणी दुष्फेन असते, ते चवीला मचूळ असते व त्यात साबणाचा फेस होत नाही आणि याचे कारण दुष्फेन पाण्यात कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्लोराईड व सल्फेट हे क्षार विरघळलेले असतात। हे दुष्फेन पाणी सुफेन करण्यासाठी त्यात धुण्याच्या सोड्याचे द्रावण घालतात आणि त्यामुळे रासायनिक अभिक्रिया होऊन कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या अद्रावणीय कार्बोनेट क्षारांचा अवक्षेप तयार होऊन तो बाहेर पडतो आणि पाण्यातील विरघळलेले कॅल्शियम व मॅग्नेशियमचे क्षार कार्बोनेट क्षारांच्या अवक्षेपांच्या रूपात बाहेर पडल्याने पाणी सुफेन होते। या रासायनिक बदलासाठी आपण समीकरण कसं लिहिणार, कॅल्शियम क्लोराईड प्लस सोडियम कार्बोनेट इज इक्वल टू कॅल्शियम कार्बोनेट प्लस सोडियम क्लोराईड।
आणि याचं रासायनिक समीकरण हे देखील असंतुलित आहे बघा. ते कसं लिहिणार, CaCl2 म्हणजे कॅल्शियम क्लोराईड प्लस Na2CO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट इज इक्वल टू CaCO3 प्लस NaCl. ठीक आहे. दूषित पाणी सुफेन करताना मॅग्नेशियमच्या क्षारामध्ये होणाऱ्या रासायनिक बदलांसाठी शाब्दिक समीकरण लिहा असं म्हटलेलं आहे. रासायनिक बदल होताना द्रव्याचे रासायनिक संघटन बदलते व मूळच्या पदार्थाची अभिकारकांची रासायनिक अभिक्रिया होऊन वेगळ्या गुणधर्माचे नवीन पदार्थ म्हणजे उत्पादित तयार होतात हे आपण पाहिले. हे होताना अभिकारकांमधील काही रासायनिक बंध तुटतात व अभिक्रियेमध्ये नवीन रासायनिक बंध तयार होऊन नवीन पदार्थ म्हणजेच उत्पादिते तयार होतात. एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या म्हणजे त्या अणूंची संयोज्य ही आपण या द्रव्याचे संघटन या पाठात पाहिले आहे. आता पुढचा जो आपला टॉपिक आहे तो आपल्याला बघायचा आहे रासायनिक बंध, पण तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत. रासायनिक बंधामध्ये देखील 2 पॉइंट आहे, आयनिक बंध आणि सहसंयोज बंध. ठीक आहे. आता आपण हे एक्सप्लेन करून व्यवस्थित इथे बघणार आहोत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.